नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेमध्ये घोडे बाजाराला सुरुवात झालेली आहे। अनेक घोडे या यात्रेमध्ये सहभागी झालेत, तर मंत्री धनंजय मुंडे यांचाही घोडा माळेगावच्या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे। बादल असं या घोड्याचं नाव आहे। धनंजय मुंडे यांनी सारंगखेडमधून हा घोडा खरेदी केलेला होता। धनंजय मुंडेंचे दिवंगत वडील पंडित मुंडे सुद्धा या यात्रेमध्ये घोडा घेऊन सहभागी होत असत। आता ही परंपरा धनंजय मुंडे यांनी सुरू ठेवली आहे। नांदेडमध्ये सध्या माळेगावची यात्रा सुरू आहे आणि ही जी यात्रा आहे ती पशुपक्ष्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। अनेक नामवंत जे नेते असतील किंवा जे प्रतिष्ठित घराणे त्यांचे घोडे ते प्रदर्शनासाठी आणले जातात। आता आपण इथं आहोत। हा जो घोडा आहे तो आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांचा हा घोडा आहे। बादल असं या घोड्याचं नाव आहे। 7 वर्षाचा हा घोडा आहे। त्यांना देखील घोड्याचं शौक आहे। सध्या खरं तर त्यांचं नाव राज्यामध्ये चर्चेत आहे, मात्र त्यांचा हा घोडा आता इथं आकर्षणाचा एक केंद्र ठरत आहे। मागच्या अनेक वर्षापासून ते घोड्याचे शौकीन आहेत। त्यांचा घोडा जो असतो नेहमी म्हणजे माळेगावची ज्या वेळेला यात्रा असते त्या वेळेला त्यांचा घोडा इथं प्रदर्शनासाठी आणला जातो। विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील घोडा त्या काळामध्ये यायचा आणि त्यांच्यासोबत विलासराव देशमुखांची घोडी होती माधुरी, ती पण यायची आपल्यासोबत। जे यांनी घोडा जो आणला धनंजय मुंडेचा ते आहे। मामा, कोणाचा घोडा आहे? धनंजय मुंडे साहेब। किती वर्षापासून? हे बऱ्याच वर्षाचं झालं। मी तर बघतो 30-35 वर्षापासून, पण त्याच्या त्या वडिलांच्या आधी पूर्वीपासून चलत आलं त्याची परंपरा इथे तेव्हापासून चालूच आहे। त्यांचा हा बादल नावाचा घोडा इथं आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। धनंजय मुंडेंना देखील लहानपणापासून जे मामाने सांगितले की लहानपणापासून त्यांना घोडे पाळण्याची त्यांचा शौक आहे। मुजीब शेख, लोकमत, माळेगाव, नांदेड। तर नांदेडच्या माळेगावात खंडोबाची यात्रा सुरू आहे। या यात्रेमध्ये पशु प्राण्यांचा मोठा बाजार भरतो। यात्रेमध्ये वेगवेगळ्या जातींचे कोंबडे देखील दाखल झालेले आहेत। त्यातील फायटर कोंबड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। या फायटर कोंबड्याची किंमत तब्बल 20 ते 25 हजार रुपये इतकी आहे।